ती सूर्य माता सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही बंधूजन उपस्थित झालेले आहोत। सांगू इच्छितो एक विशेष, मला शायरीचा खूप काही नॉलेज नाही, अभ्यास नाही, वाचक नाही, परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा या जनसमुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून ही धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, चुकणे माणसाचा स्वभाव आहे, धर्म नाही। आणि जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला मनुष्य म्हणत नाही, तर त्याला आम्ही महामानव म्हणत असतो। आम्ही सर्वसाधारण तुमच्या मुलाबाळासारखे लेकरे आहोत, आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे। बंधुजन हो, मनुष्याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी जगाच्या पाठीवरती नाही। आणि आम्ही चुका करत गेलो, तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले, तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल। आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची। तर हा कार्यक्रम घडवून आणण्याच्या पाठीमागे ज्यांचे ज्यांचे हात लागले, ज्यांचा ज्यांचा सिंहाचा वाटा, त्यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम बघण्यासाठी जे प्रेक्षक मंडळी दुरून दुरून आले त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। आणि आम्हाला शाहिरांना आमचं जे काळज असतं साऊंड, त्याचप्रमाणे साऊंडवाले भाऊ यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। आणि हो घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, निसर्ग शक्ती, कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबराय, अखिल विश्वाला करुणा मैत्रीचा संदेश देणारे आणि असं मत मानणारे की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, माझी पूजा अर्चा करण्यात तुमचा काही फायदा नाही। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जीवनात कधी चुकला नाही, कधी कोणाच्या पुढे झुकला नाही, आणि वारे केला वैऱ्यावर नेम त्याचा चुकला नाही, असं दानग व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर। उगीच भरले चमत्कार पूजा पाठाचे डोंगर, जीवनाचा नसेल सार ते काय कामी, हा आहे शब्द बाण जाय वाचकाचे हृदय भेदून, जैसी मूर्ती बने टाकी लागून तैसा वाचने बोध तसे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साम्राज्यशाहीला तडा देऊन लोकशाहीची चाहूल लावून देणारे आणि परस्त्री रायचा दर्जा प्राप्त करून देणारे वीर छत्रपती शिवाजी राजे। ऐसी जगह बैठी है कि कोई ना बोले उठ, और ऐसी बात कही है कि कोई ना बोले झूठ, मधुर वचन गवा मरहम बने कटुक वचन चलाए तीर, और दो शब्द मीठे प्यार के जीवन का सार कह गए दास कबीर। पहिल्या शिक्षिकाने खऱ्या अर्थाने विद्येची देविता मातोश्री सावित्रीबाई फुले, शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, ही भारत भूमी नागाच्या फण्यावर उभी नसून तर खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगाराच्या तळहातावर उभी असं सांगणारे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बहिणाबाई चौधरी, अहिल्याबाई होळकर, फतिमा शेख, चालत बोलतं विद्यापीठ म्हणते, दगडाचं देव देत नाही, घेत नाही, नवसाले पोर कुणाले होत नाही, मात्र आमच्या मागे लागलेली बिमारी काही जात नाही। संत गाडगे बाबा आणि या बहुजनांच्या कल्याणाकरता ज्याने ज्याने आपलं आयुष्य खर्ची घातलं, असे 10 नव्हे 20 नव्हे तर 109 महापुरुष आहेत। त्या 109 महापुरुषांना मी शायरी या नात्याने मानाचा मुद्रा करतो, अभिवादन करतो आणि हो घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत।
युगाच्या बापाचा हलका युगाच्या चालका तुलाच म्हणती गा विश्वपालका आणि तुम्हीच बापा बुद्धीच्या दायका सर्व तुझाच अधिकार हो तुझ्याच पासून झाल्या त्या चारही खानी तुझ्याच पासून झाल्या त्या चारही खानी तूच विस्कार लागा पंचतत्वातुनी आणि तुलाच पूजती गा ऋषी आणि मुनी सर्व तुझाच अधिकार हो सांगायचं झाल्यास बंधूजन हो अंडज जाळस वेजद आणि उजवीज अशा चार खाण्यातून संपूर्ण जगाची निर्मिती आहे आणि म्हणून त्या आदिशक्तीला त्या नैसर्गिक शक्तीला माझं कळत न कळत वंदन आहे पुढे मला म्हणायचं काय ऐका तुझे वंदुगा माझे आई बाप स्थान आणि मला जन्माशी घालून झाले किती पुण्यवान हो कदाचित माझ्या आई वडिलांनी मला जन्मास घातलं नसतं तर हे गाव हे शहर मला पाहायला मिळालं नसतं हे स्टेज मला लाभलं नसतं आणि या स्टेजवर उभं होऊन बसलेल्या श्रोतेगणाला काही सांगू शकलो नसतो ही खरी ना खरी पुण्य माझ्या आई वडिलांची पण ही भारत भूमी संताची भूमी म्हणून हिची खाती आहे ओळख आहे समजलं का नाही पण या भारतात होतं काय जन्म देणाऱ्या बापाला छळते ना जाऊन मंदिर उघडं पडते जन्म देणाऱ्या बापाला छळते आणि जाऊन मंदिरी उघडं पडते आणि बायकोची भाडखाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सडते तर मानाने आल्या देवऱ्यावर तो मालधनी धुऱ्यावर आणि मुमताजी माऱ्यावर आणि अशी रीत चालू आहे भारतामध्ये वाऱ्यावर आणि म्हणून पुढे काय म्हणतो आहे ऐका मंच कावर देतो त्यांना मी दुसरा मान हो इसको ये माइक को बरोबर बेस निकाल दो दादा पीछे के बेसुर आवाज आ रहा मेरे को हेलो मैं इनके ओर से ये हो जाऊंगा पूरा खत्म हो जाऊंगा हेलो आणि म्हणून पुढे काय म्हणतो आहे बंधूजन हो तिसरा ऋणी मित्या शहीदांचा तिसरा ऋणी मित्या शहीदांचा की ज्याने दिवस दाखविला स्वातंत्र्याचा आणि पाश तोडून बापा पारतंत्र्याचा मोकळे करविले हो आम्हासाठी जे फासावर चढले
देव लढले आणि त्या झलकाऱ्या देवीचे गा रक्त सांडले तिथे मी नतमस्तक हो शाहू छत्रपती बापा फुले कबीर शाहू छत्रपती फुले कबीर थोर समाज सुधारक याच धरतीवर आणि त्या जातीवाद्याने बापा छडले फार तरी त्यांचा जय जय आई बाप गुरु समाज सज्जन आई बाप गुरु समाज सज्जन आणि जयांच्या कडून केले निशांताने ज्ञानार्जन आणि हर घडी त्या पुरुषोत्तमाचे परिमार्जन अरे मेळ तिरंग्याचा माझ्या राणा माझ्या राणा रायानन तर बंधुजन हो भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर थोर आहे महान आहे समजले की नाही या भारतामध्ये प्रत्येक मनुष्य जो जन्मास आला तो मनुष्य प्राणी किंवा कधी आपल्या शुभ कार्याला सुरुवात करत असते त्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन करत असते त्याला अभिवादन करत असते मागणं मागत असते परमेश्वरा मी जे काही कार्य करत आहे याची जाणभान तुला या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे कार्य माझं सफल होऊ दे शेवटाच नाही परंतु बुद्ध धम्म म्हटलं महापुरुषाची विचारधारा म्हटली तर कर्मकांडातून त्या महापुरुषांनी या जनसमुदायाला मुक्त करण्याचं काम केलं समजलं का नाही बुद्ध धम्मामध्ये तसातलं पूजा पाठाला स्थान दिलं नाही कारण बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही माझी पूजा अर्था करण्यात तुमचा काही फायदा नाही स्वयं दीप भव अत्तदीप भव समजलं की नाही तर बंधुजन हो गण पूजण्याचा प्रघात आहे आम्ही जेव्हा खडी गंमतला सुरुवात करत असतो तेव्हा गण म्हणजेच गणेश भगवंताला मान दिल्या जातं समजलं की नाही पण गण म्हणजे गणपती होत नाही तुम्हाला सांगतो इथे ज्ञानी पंडित बसलेले आहेत गण म्हणजे लोकांचा समूह गण म्हणजे लोकांचा समूह बुद्धाच्या काळामध्ये 5 गण होती किती गण होती 5 गण होती महिलांचे सुद्धा 8 गण होते बुद्धाच्या काळामध्ये 5 गण होते शाक्य कोलियन द्रविड लिच्छवी आणि गोंड समजलं की नाही आणि बुद्ध हे शाक्य गणाचे होते आणि ते शाक्य त्याला कणबी म्हणायचे त्यावेळेस काय म्हणायचे कणबी हा म्हणजे ते शेतीवर डिपेंड असायचे आणि सिद्धार्थाकडे म्हणजे शुद्धोधन राजाकडे सुद्धा 1000 नांगर चालायची इतकी म्हणजे शेती होती धन संपत्ती होती समजलं का नाही पण त्याचं काय करण्यात आलं तुम्हाला सांगतो मॉडिफिकेशन केलं कणबी म्हणायचे कण म्हणजे माती आणि बी म्हणजे बियाणे मातीत बियाणे पेरून येणारी जे काही फसल आहे त्यावर उदरनिर्वाह करणारे शाक्य गणाचे लोक त्याला कणबी म्हणायचे मग त्याचं कालांतराने मॉडिफिकेशन केलं बदल केलं आणि त्याचं केलं रूपांतर कुणबी आणि कुणबी कोणता आजचा ओबीसी मराठा समाज हा फरक आहे बंधुजनांनो आणि म्हणून तर गण म्हणजे गणपती नाही गण म्हणजे लोकांचा समूह मराठी वाङ्मयाच्या शब्दकोशामध्ये पान नंबर 216 वर याचा उल्लेख केलेला आहे
तुम्हाला सांगतो, मला सांगा गण म्हणजे जर गणपती होत असेल, तुम्हाला सांगतो तर शाळेमध्ये असतात शिक्षक गण, बरोबर आहे? शाळेमध्ये आम्ही जेव्हा शिकायला जातो तिथे असतात शिक्षक गण आणि मग विद्यार्थी गण, जो काही शिक्षक सांगतोय तो ऐकण्यासाठी विद्यार्थी गण असतात, बरोबर आहे? आणि ग्रामपंचायत मध्ये पाहायला गेलो तर तिथे असतात सदस्य गण. मग गण म्हणजे जर गणपती होत असेल तर शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते सुद्धा गणपती, विद्यार्थी गणपती आणि ग्रामपंचायतचे सदस्य गणपती आणि माझ्या समोर बसलेले ते प्रेक्षक गण आणि हे सगळे गणपती, बरोबर आहे? गण म्हणजे लोकांचा समूह बंधुजनो. आणि म्हणून मी विचारधारेचे पूजन करत आहे, कारण ज्या आदर्शामुळे आम्हाला एक ऊर्जा शक्ती निर्माण झाली, पशुचं जे जीवन होतं ते आमचं दूर झालं आणि खऱ्या अर्थाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याची जी संधी मिळाली. आणि म्हणून त्या महानायकाला, त्या आदर्शांना वंदन करत असताना एक चाल घेतलेली आहे की आजा तेरी याद आई, 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 आजा तेरी याद आई. आजा तेरी याद आई, ओ भालम हर जाई, आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई. आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई. आणि म्हणून मी गण सादर करत असताना माझे शब्द काय, आणि म्हणून पूजेचे दोन प्रकार आहेत बंधुजन हो. एक पूजा आहे डोळस आणि दुसरी पूजा आहे आंधळी, समजलं की नाही? आणि म्हणून पूजा तर आम्हाला करायची आहे, आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक ऐका. तू नागभूमीच्या करुणा घना, 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 तू नागभूमीच्या करुणा घना. नागभूमीच्या करुणा घना, वंदन नारुणा, नागभूमीच्या करुणा घना, नागभूमीच्या करुणा घना, नागभूमीच्या तू नागभूमीच्या करुणा घना, तू नागभूमीच्या करुणा घना, तू नागभूमीच्या करुणा घना. तू नागभूमीच्या करुणा घना, वंदन ज्ञान अरुणा, तू नागभूमीच्या करुणा घना. आम्ही जे बसलेले लोक आहो ना सगळेच, आमचे जे राजे होते या भारतामध्ये 5 राजे होऊन गेले, तुम्हाला सांगतो 5 राजे, ते पराक्रमी राजे होते. पराक्रमी होते, असे तसे नव्हते, समजले की नाही? हा, आणि ते राजे कोण? तक्षक, वासुकी, अनंत, ऐरावत आणि कर्कटक, असे 5 नागवंशी राजे होऊन गेले आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत. आम्ही त्यांचे वंशज आहोत. आणि हे जे नागपूरची जी भूमी आहे, नागपूर भूमी, ही नागवंशी लोकांची भूमी आहे. हा खरा इतिहास आहे बंधुजनो, ही नागवंशीय लोकांची भूमी आहे. आणि म्हणून एका मला पुढे काय म्हणायचं आहे,
मांजराच्या तिरस्कारापेक्षा एका जिवंत माणसाचा तिरस्कार होता. समजलं की नाही? जिथे पाणी जनावरे पाणी प्यायचे पण त्या ठिकाणी आम्हाला पाण्याला हात लावता येत नव्हती. समजलं की नाही? पण अशाही ठिकाणी ज्या महानायकाने हाती तलवार ना घेता, समजलं की नाही, हा न्याय मिळवून दिलं. समजलं की नाही? आणि म्हणून अरे मै माझ्याची अपरंपार कुठेच नव्हता धीर, अंतव कृपेने पारंग झाले मुक आणि बधीर. दिन दुबळ्याचा कैवारी तो आला नाथ, तोडिले भव बंधना. आणि म्हणून तू नागभूमीच्या नागभूमीच्या करुणा, तू नागभूमीच्या करुणा. क्या है? राहित्य सेल्स शैलेजी बोरकर साहब, इनकी ओर से इस विचारधारे पर 100 रुपये का नजराना है. हमारी पार्टी उनको तय दिल से शुक्रिया अदा करती है. थैंक यू. तर ऐका, आणि म्हणून मला म्हणायचं आहे बंधुजन हो, किसी ने मजे लुटाए होगा शहरों में तो किसी ने खुशियां पाई होगी गांव में. अरे कोई मदहोश होंगे अपने महबूबा के बाहों में, मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के बाहों में. आई वडिलासारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही. पण तुम्हाला सांगतो या भारतात काय होतं, तुम्हाला सांगतो विज्ञानानं लई प्रगती केली. या काळात विज्ञानानं लई प्रगती केली, पण आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली. जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली. जिवंतपणी आई वडिलाची सेवा करणं होत नाही. जिवंतपणी आई वडिलाची सेवा करणं होत नाही, पण मेल्यावर पळसाच्या डोण्यानं पाणी पाजते. मेल्यावर परसाच्या डोण्यानं पाणी पाजते. आणि ज्या मायबापानं जन्मास घातलं त्याच मायबापाले म्हातारपणी ते पोरग लाता मारते. आणि त्याच मायबापाचं पोरग काही दिवसाच्या नंतर एक 50,000चं विलायती कुत्र घेऊन आणते. 50,000चं विलायती कुत्र घेऊन आणते आणि त्याच्या ढुंगणाच्या मांग सिक्युरिटी गार्ड सारखं पूर्ण नागपूर शहर फिरते. पण आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापाले म्हातारपणी अनाथ आश्रमामध्ये टाकते. त्याच मायबापाचं पोरग आई काही दिवसानंतर एका जवान पोट्टीच्या प्रेमामध्ये पडते आणि तिले म्हणते, हाय मेरी जान, आय लव्ह यू. हा फेऱ्यान लवली घेऊन देऊ, कपडे घेऊन देऊ, पैसे देऊ, फिरायला नेऊ. समजलं का नाही? तेच पोरग त्या काही दिवसानंतर एका जवान पोट्टीच्या प्रेमामध्ये पडते. तिले म्हणते, सांग तुले का लागते, सांग तुले का लागते. तिच्यासाठी संपूर्ण काही अर्पण करते. आणि जेव्हा ते पोरगी याच्यासोबत जेव्हा ते पोरग त्या पोरीसोबत लग्नाची गोष्ट करते, तर ते पोरगी का करते, दुसऱ्या धगड्याला घेऊन पडते. आणि मग म्हणते, वाचकामर आता वाचकामर, भाड्याचं घरनं खाली कर. जशी केलाच बापू करणी तसाच आता भर. आणि म्हणून म्हणतो, कोणी नाही कोणाचं अंती जाणं एकल्याचं. हा विचार निशांच्या मनाले पक्का ठसला, पण देहाची मात बजर तोंडाचा दिसला. आणि काय सांगू भाऊ, इवाईनी संग फसला. देहाची मात बजार तोंडाचा दिसला आणि काय सांगू भाऊ, इवाईनी संग फसला. पोरा पोरीच्या लग्नाच्या आधी इनी वायनं साधवली संधी, कोणी नाही तिसरा दोघाच्या मध्ये बहुल्यावर बसला आणि इवाईनी संग फसला. वास्तविकता आमच्या आया हसत आहे. हे रियालिटी आहे. समजलं की नाही? आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणायचं आहे मला.
जीवन दुःखदायी ऐक जीवन दुःखदायी अहिक जीवन दुःखदायी अहिक जीवन दुःखदायी आणि सुख सारे तव पायी जातो शरण दुःख हरण करण्यासी लवलाई ऐक जीवन दुःखदायी सुख सारे तव पायी समजल्याकडे बुद्ध म्हणतात प्रत्येक मनुष्य हा आलेल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा मनुष्य प्राणी जन्मास येतो लहानाचा मोठा होतो त्याचा बौद्धिक विकास होते लग्न होते आणि मग तो धावपळीमध्ये मला सुख लाभलं पाहिजे सुखाच्या मागे तो धावत असते दोन पैसे जास्त मी कमवले पाहिजे बरोबर आहे पण बुद्ध म्हणतात ए भल्या माणसा उठ रे जागा हो सुखाच्या मागे तुला धावण्याची गरज नाही तर तू सुख तुझ्या पाठीमागे धाव घेल केव्हा जर दैनंदिन जीवनामध्ये तुने कमीत कमी पंचशीलचे जर आचरण केलास तर सुखाच्या पाठीमागे तुला धावण्याची गरज नाही आणि म्हणून भावती ते देव ही संताची वाणी पण आचारा वाचून पाहिलं का कोणी समजलं की नाही आणि म्हणून अरे ऐक जीवन दुःखदायी आणि सुख सारे तव पायी जातो शरण दुःख हरण करण्याशी लवलाई अंजन काढून ममनयनातील केला ऐसा बोध तो शोध तव साधना आणि म्हणून तू नागभूमीच्या करुणा घना तू नागभूमीच्या करुणा सन्माननीय राजकुमारजी खोब्रागडे साहेब तथागत चौक मित्र परिवार यांच्याकडे 100 रुपयाचा दाण्या विचारधारेवरती आलेला आहे त्यांना क्रांतिकारी जय भीम धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय बंडूजी वानखेडे साहेब यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं प्रेम पुष्प आलेलं आहे त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम धन्यवाद हो चला तर आज दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या सामन्याला लाभलेले सहकारी शाहीर की ज्यांनी कमी दिवसामध्ये उंच भरारी घेतली आणि आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या ओठावर ज्यांनी आपल्या नावाचा गाजावाजा तयार केला आणि करत आहेत की ज्यांचं घराणं शाहिरीचं आहे समजलं की नाही ज्यांचं घराणं शाहिरीचं आहे नसा नसा त्यांच्या शाहिरी शिरलेली आहे असे कलगी शाखेचे चॅम्पियन शाहीर सन्माननीय सूरजजी नवगरे साहेब आणि बसलेल्या लोकांचा कल असते समज असते शाहीर लोक हे अभ्यासू असतात यांना शास्त्र पुराणाची माहिती असते आणि म्हणून कुठेतरी डावपेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्न रूपाने डाव करत असते पहिल्या डावाचे मानकरी सूरजजी नवगरे साहेबांनी मला एका प्रश्नाची विचारणा केली आणि प्रश्न अतिशय सुंदर विचारला कॉंग्रॅच्युलेशन नवगरे साहेब म्हणतात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वप्रथम भेट कुठे झाली केव्हा झाली कोणत्या ठिकाणी झाली आणि त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचं वय किती होतं अण्णाभाऊ साठेंचं वय किती होतं तर शाहीर साहेब माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत समाधान करण्याचा प्रयत्न करतो आहे शाहीर साहेब साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची पहिली भेट बाबासाहेबांसोबत केव्हा झाली तर तुम्हाला सांगतो 14 ऑक्टोबर 1956 ला कुठे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि त्यावेळेस त्यांचं वय होतं 36 वर्षाचं किती वर्षाचं वय होतं साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं वय 36 वर्षाचं होतं समजलं का नाही ही पहिली भेट नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर झाली आणि बाबासाहेबांनी पहिले स्वतः दीक्षित झाले आणि नंतर लाखो अनुयायी लोकांना दीक्षित केलं समजलं की नाही कर्मकांडातून मुक्त केलं त्यावेळेस तो प्रसंग घडला शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचं
उत्तर. परंतु आता माझा प्रश्न काय म्हणते जरा लक्षपूर्वक आहे का. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्याच्या लाल महालामध्ये उभारायचा होता. तर छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. आपले तळागळातील मित्रमंडळ गोळा केले आणि चला रे बाबा म्हणे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्याच्या लाल महालामध्ये स्मारक बांधायचं आहे म्हणे, उभारायचं आहे म्हणे. तर पुण्यामध्ये गेले आणि म्हणे इथे आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत आहोत. तर 14 सुवर्ण जातीच्या लोकांनी विरोध केला. बोला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही बांधू देणार. शिवाशिवीचा काळ होता, जातीयतेचा काळ होता, सावलीचा सुद्धा विंटाळ व्हायचा. परंतु त्यावेळेस इंग्रजाची सरकार होती, इंग्रजाची सत्ता होती, इंग्रज आले होते, समजले की नाही या भारतामध्ये. आणि म्हणून शाहू महाराज आपलं मित्रमंडळ घेऊन इंग्रजाकडे गेले, शिवाजी महाराजाबद्दलची कार्यप्रणाली सांगितली. तर त्या इंग्रजांनी ठीक आहे म्हणे, कोण बांधू देत नाही म्हणे, आम्ही आहो म्हणे, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहो म्हणे. आणि त्या इंग्रजाच्या सहकार्याने त्या छत्रपती शाहू महाराजांनी पुण्याच्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा स्मारक तयार केला, पुतळा उभारला. तर म्हणायचं हे आहे मान्यवर शाहीर साहेब की ज्या 14 लोकांनी विरोध केलं ते 14 लोक कोण, 14 लोक कोण, मैं मानूंगा शाहीर साहेब आपको. आणि मला अपेक्षा असेल की तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान कराल, कारण शाहीर साहेब वाचक आहेत, क्वालिफाईड आहेत. आमचं काळजी कहा राजा भोजूर कहा गंगू तेली आणि ज्याची होती त्यानं नेली. हा तशी कोणत्या कामात पडून आमच्या अर्धा लिटरची दूध दिली नाही का, असं शहाण्या लोकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून का शेवटच्या काळात मला काय म्हणायचं, शिकवू इथे प्रेमाचे बहिणी बंधू सकळ जना. जो महापुरुषाचा न्यायी भेद नको गा तयाचे ठाई. आम्ही लेकुरे महापुरुषाचे समाज कार्य करू इथे नेमाचे धडे शिकवू प्रेमाचे बहिणी बंधू सकळ जना. जो महापुरुषाचा अनुयायी भेद नको गा तयाचे ठाई आणि शांती समता धरून राही या समाजात. आणि म्हणून काय म्हणतो आहे शेवटच्या काळात ऐका, वंदन तुझला करणे भाग, वंदन तुझला करणे भाग, तुझला करणे भाग, वंदन तुझला करणे भाग. आणि मम सर्वता जाग कुशल करता करता व्हावा कुशलतेचा त्याग. बुद्धाने सांगितलेलं आहे कुशल कर्म आणि अकुशल कर्म. माणसाच्या जीवनामध्ये दोनच गोष्टी आहेत. हो, जमत असेल तर कुणाचं चांगलं करा, अन्यथा वाईट आहे नका करू. समजलं की नाही, ज्याला जे कळलं तर त्याला जीवन समजलं. आणि म्हणून अरे वंदन तुझला करणे भाग, मम सर्वता जाग आणि कुशल करता करता व्हावा कुशलतेचा त्याग. मेरे गुरुवर या लिखते है आदरणीय पुरुषोत्तम जी खांडेकर साहब. पुरुषोत्तम तवती सेने असो तुझा परमाग, तो याग आराधना. आणि म्हणून तू नागभूमीच्या करुणाधना.